दशक चौथा, समास नववा. आत्मनिवेदन भक्ती. श्रीराम. मागा झाले निरूपण, आठवे भक्तीचे लक्षण. आता एका सावधान, भक्ती नवमी श्रीराम. नवमी निवेदन जाणावे, आत्मनिवेदन करावे. तेही सांगिजेल स्वभावे, प्रांजळ करुनी श्रीराम. ऐका निवेदनाचे लक्षण, देवासी वाहावे आपण. करावे तत्वविवरण, म्हणजे कळे श्रीराम. मी भक्त असे म्हणावे, आणि विभक्तपणेची भजावे. हे अवघेची जाणावे, विलक्षण श्रीराम. लक्षण असोन विलक्षण, ज्ञान असोन अज्ञान. भक्त असोन विभक्तपण, ते हे असे श्रीराम. भक्त म्हणजे विभक्त नव्हे, आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. विचारे विण काहीच नव्हे, समाधान श्रीराम. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा. आपला आपण शोध घ्यावा, अंतर्यामी श्रीराम. मी कोण ऐसा निवाडा, पाहो जाता तत्व झाडा. विचार करिता उघडा, आपण नाही श्रीराम. तत्वे तत्व जेव्हा सरे, तेव्हा आपण कैचा उरे. आत्मनिवेदन येणे प्रकारे, सहजची झाले श्रीराम. तत्वरूप सकळ भासे, विवेक पाहता निरसे. प्रकृती निरासे आत्मा असे, आपण कैचा श्रीराम. एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू. तिसरा आपण कैचा चोरू, आणिला मध्ये श्रीराम. ऐसे हे सिद्धची असता, नाथी लागे देह अहमता. परंतु विचारे पाहो आता, काहीच नसे श्रीराम. पाहता तत्वविवंचना, पिंड ब्रह्मांड तत्वरचना. विश्वाकारे व्यक्ती नाना, तत्वे विस्तारली श्रीराम. तत्वे साक्षत्वे ओसरती, साक्षत्व नुरे आत्मप्रचिती. आत्मा असे आधी अंती, आपण कैचा श्रीराम. आत्मा एक स्वानंद घन, आणि अहम आत्मा हे वचन. तरी मग आपण कैचा भिन्न, उरला तेथे श्रीराम. सोहम हंसा हे उत्तर, याचे पाहावे अर्थांतर. पाहता आत्मयाचा विचार, आपण कैचा तेथे श्रीराम. आत्मा निर्गुण निरंजन, तयासी असावे अनन्य. अनन्य म्हणजे नाही अन्य, आपण कैचा तेथे श्रीराम. आत्मा म्हणजे तो अद्वैत, जेथे नाही द्वैताद्वैत. तेथे मीपणाचा हेत, उरेल कैचा श्रीराम. आत्मा पूर्णत्वे परिपूर्ण, जेथे नाही गुणागुण. निखळ निर्गुणी आपण, कोण कैचा श्रीराम. त्वंपद तत्पद असीपद, निरसुनी सकळ भेदाभेद. वस्तू ठाईची अभेद, आपण कैचा श्रीराम. निरसिता जीवशिव उपाधी, जीवशिवची कैचे आधी. स्वरूपी होता दृढबुद्धी, आपण कैचा श्रीराम. आपण मिथ्या साचदेव, देवभक्त अनन्यभाव. या वचनाचा अभिप्राव, अनुभवी जाणती श्रीराम. या नाव आत्मनिवेदन, ज्ञानियांचे समाधान. नवमे भक्तीचे लक्षण, निरोपिले श्रीराम. पंचभूतांमध्ये आकाश, सकळ देवांमध्ये जगदीश. नवविधा भक्तीमध्ये विशेष, भक्ती नवमी श्रीराम. नवमी भक्ती आत्मनिवेदन, न होता न चुके जन्ममरण. हे वचन सत्यप्रमाण, अन्यथा नवे श्रीराम. ऐसी हे नवविधा भक्ती, केल्या पाविजे सायोज्य मुक्ती. सायोज्य मुक्ती कल्पांती, चळण नाही श्रीराम. तीही मुक्ती साहे चळण, सायोज्य मुक्ती अचळ जाण. त्रैलोक्यास होता निर्वाण, सायोज्य मुक्ती चळेना श्रीराम. अवघिया चत्वार मुक्ती, वेदशास्त्रे बोलती. तयामध्ये तीन नासती, चौथी ते अविनाश श्रीराम. पहिली मुक्ती ते स्वलोकता, दुसरी ते समीपता. तिसरी ते स्वरूपता, चौथी सायोज्य मुक्ती श्रीराम. ऐसिया चत्वार मुक्ती, भगवत भजने प्राणी पावती. हेच निरूपण प्रांजळ श्रोती, सावध पुढे परिसावे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मनिवेदन भक्तीनाम समास नववा समाप्त. दशक चौथा, समास नववा. आत्मनिवेदन भक्ती. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की मागील समासात आठव्या भक्तीचे निरूपण केले. आता सावध होऊन नववी भक्ती कोणती ते ऐका. नवव्या भक्तीला निवेदन भक्ती म्हणतात. यात आत्मनिवेदन करावयाचे असते. तेही कसे करावे हे स्वाभाविक रीतीने स्पष्ट करून सांगतो. निवेदनाचे लक्षण असे आहे. यात आपण स्वतःला देवास समर्पण करावे. ते कसे करावयाचे ते तत्वविवेचनाने कळते. मी भक्त असे म्हणायचे आणि विभक्तपणे देवाला भजायचे, हे सर्वच अयोग्य आहे. लक्षण असून लक्षणहीन म्हणावे, ज्ञान असून अज्ञान आहे असे म्हणणे आणि भक्त असून विभक्तपणे राहणे, हे सर्वच काही विलक्षण व विपरीत आहे. जो विभक्त नाही त्यालाच भक्त म्हणता येईल,
आणि जो विभक्त आहे तो भक्त असू शकत नाही. या विरोधाभासाचे समाधान विचाराशिवाय होणार नाही. म्हणून साधकाने विचार करावा, देव कोणाला म्हणायचे ते ओळखावे व मी कोण असा आपला आपणही अंतर्मुख वृत्ती करून अंतःकरणात शोध घ्यावा. मी कोण ह्याचा निवाडा करू लागल्यावर एकेका तत्वाचा निराश करीत गेले की शेवटी प्रकृतीचाही निराश होतो आणि मग मी म्हणून कोणी उरतच नाही. ज्याला आपण मी म्हणतो त्याचे अस्तित्वच नाही हे विवेकाने कळून येते. जे तत्व ज्यातून झाले त्यात त्याचा विवेकाने लय करीत गेले की सर्वच प्रकृतीचा निराश होतो, म्हणजे मूळ मायाही उरत नाही, मग मी म्हणणाराही उरत नाही, केवळ एकमेव सच्चिदानंद स्वरूपच उरते. हे जेव्हा कळून येते तेव्हा सहजच आत्मनिवेदन होते. जे दृश्य विश्व आहे ते पांचभौतिक आहे याचा विवेक करून एकेका तत्वाचा निराश करीत गेले की शेवटी प्रकृतीचाही निराश होतो व फक्त आत्मा शिल्लक राहतो व मग आपण म्हणजे आत्मा हे कळून येते. मुख्य तत्वे दोन मानली तर एक म्हणजे परमेश्वर म्हणजे शिव, दुसरी जगाच्या रूपाने भासणारी प्रकृती. ही दोनच मूल तत्वे असताना त्यात मी हा तिसरा चोर कुठून आणला? याप्रमाणे विचाराने हे सर्व सिद्ध झाले असता लटकी मी देह ही बुद्धी उगीच मागे लागली आहे, पण तत्वविचार केल्यावर मीचे अस्तित्वच राहत नाही. तत्वविवेचन करू लागल्यावर एका तत्वातून दुसरे तत्व कसे झाले हे कळते व पिंड ब्रह्मांड रचना कशी झाली व विश्वाकार नाना व्यक्ती यांच्या रूपाने नाना तत्वे म्हणजे पंचमहाभूतादीच कशी विस्तार पावली आहेत हे कळून येते. याप्रमाणे विवेक करू लागल्यावर आपण तत्वाहून भिन्न साक्षी आहोत हे कळते. ही जाणीव झाली की तत्वे ओसरतात. पुढे जेव्हा आत्मानुभव आत्मप्रचिती येते तेव्हा एकमेव सच्चिदानंद स्वरूपाशिवाय दुसरे साक्षीत्वही उरत नाही. आदी अंती फक्त एक आत्माच आहे हे कळल्यावर मी शिल्लकच राहत नाही. एक आत्माच स्वानंद घन असून अहम आत्मा म्हणजेच मी तो आत्माच आहे असा अनुभव आल्यावर तेथे आपण म्हणून भिन्न कोणी कसा उरेल? सोहम हमसा हे मी कोण या प्रश्नाचे उत्तर आहे. याच्या अर्थाचा सखोल विचार केल्यावर आणि आत्म्यासंबंधी विचार केल्यावर कळून येते की जेथे आत्म्याशिवाय अन्य काही नाहीच तेथे आपण आपले अस्तित्वच कुठे शिल्लक राहते. आत्मा निर्गुण निरंजन आहे, त्याच्याशी अनन्य असावे. याचा अर्थच असा होतो की तेथे अन्य म्हणजे दुसरा कोणी नाहीच, मग तेथे आपण म्हणजे मी राहतोच कुठे? आत्मस्वरूपात द्वैत तर नाहीच पण अद्वैतही उरत नाही. जेथे द्वैत अद्वैतही नाही तेथे ज्याला एकत्व किंवा भिन्नत्व भासते तो मीच तेथे उरत नाही. आत्मा हा पूर्णत्वाने परिपूर्ण असतो. जेथे गुण अगुण दोन्हींचा अभाव असतो तो निखळ निर्गुण असतो. सर्वत्र एक आत्माच परिपूर्ण असून येथे दुसरे काही नसतेच, तर अशा परिस्थितीत आपण म्हणजे मी म्हणणारा तेथे असेलच कसा? त्वमपद म्हणजे तू, तत्पद म्हणजे ते ब्रह्म आणि असीपद म्हणजे आहेस. तू ते ब्रह्म आहेस याप्रमाणे निधिध्यास करता करता निधिध्यास करणाराच जेव्हा ब्रह्मरूप होऊन जातो तेव्हा सगळे भेद व अभेदाचेही निरसन होते व एक आत्मवस्तूच राहते. तेथे मीचे अस्तित्व कसे राहील? एका परब्रह्माशिवाय अन्य वस्तूच नाही. विद्या या उपाधीमुळे त्यालाच शिवसंज्ञा प्राप्त होते, तर अविद्या उपाधीमुळे जीवसंज्ञा प्राप्त होते. दोन्ही उपाधींचे निरसन केल्यावर जीव शिवच राहत नाही, केवळ एकच एक ब्रह्मच राहते व तेच सर्वांचे स्वरूप आहे. याप्रमाणे आपल्या स्वरूपाविषयीचे ज्ञान दृढ झाले म्हणजे आपण म्हणजे मी म्हणून कोणी राहत नाही. म्हणून आपण ज्याला मी म्हणतो तो देहाभिमानी मिथ्या ठरतो आणि देव म्हणजे पूर्णत्वाने परिपूर्ण आत्माच केवळ सत्य आहे हे कळून येते. म्हणजे देव व भक्त म्हणजे शिव व जीव तत्वतः एकच परब्रह्मरूपी आहेत असा अनुभव ज्यांना साक्षात होतो तेच ह्या वचनांचा अभिप्राय जाणतात. या स्वात्मानुभवालाच आत्मनिवेदन म्हणतात. या योगे ज्ञानी लोकांना समाधान प्राप्त होते. याप्रमाणे येथे 9व्या आत्मनिवेदन भक्तीचे लक्षण सांगितले आहे. पंचमहाभूतांमध्ये आकाश श्रेष्ठ, सर्व देवांमध्ये जगदीश श्रेष्ठ, त्याप्रमाणे नवविधा भक्तींमध्ये ही 9वी भक्ती श्रेष्ठ आहे. जोपर्यंत ही 9वी आत्मनिवेदन भक्ती म्हणजेच स्वात्मानुभव प्राप्त होत नाही तोपर्यंत जन्म मरणातून सुटका होऊ शकत नाही. श्री समर्थ म्हणतात की माझे हे वचन सत्य प्रमाण मानावे, हे खोटे मानू नये. अशा प्रकारे नवविधा भक्ती केली असता सायोज्य मुक्ती प्राप्त होते. एकदा सायोज्य मुक्ती प्राप्त झाली की ती कल्पांतीही नष्ट होत नाही. एकंदर मुक्ती 4 आहेत. त्यातील पहिल्या 3 मुक्तींचा नाश होतो, पण सायोज्य मुक्ती मात्र अविनाशी आहे. त्रैलोक्याचा नाश झाला तरी सायोज्य मुक्तीचा नाश होत नाही.
वेदशास्त्रांनी एकूण 4 मुक्ती वर्णन केल्या आहेत. त्यामध्ये पहिल्या 3 नाश पावतात, पण चौथी मुक्ती सायोज्यता ही अविनाशी आहे. सलोकता ही पहिली मुक्ती होय. समीपता ही दुसरी मुक्ती असून स्वरूपता ही तिसरी मुक्ती आहे. तर सायोज्य मुक्ती ही चौथी मुक्ती आहे. भगवत भजनाने या 4 मुक्ती साधकांना प्राप्त होतात. या 4ही मुक्तींचे प्रांजळ वर्णन पुढल्या समासात करीत आहे. ते श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्ट संवादे आत्मनिवेदन भक्तीनाम समास 9 समाप्त.